नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या काही तासाचा हवामान अंदाज अर्थात 30 मार्च 2024 या तारखेचा, तर या तारखेला महाराष्ट्राच्या कोणत्या वेळेला आणि कोणकोणत्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली, तर बंगालच्या उपसागरातही सध्या स्थितीला वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असून अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। तर या दोन्हीच्या स्थितीचा परिणाम पुढील 24 तासात अर्थात 30 मार्च 2024च्या या तारखेला कोणत्या वेळेला आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर सर्वसाधारण या पावसाचा जोर दुपारनंतर असणार आहे, तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्याकडे पावसाचा जोर कमी राहील, मात्र वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। तर पावसाची शक्यता ही केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी तसेच गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे या पावसाचा अंदाज दुपारनंतर। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इथे मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव, दिघळा, पौप, कासल, कणकवली इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर राधानगरी, पोंडा, खारेपट्टण, गगनबावडा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून बहुतांश ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। तर परोळा, संगरूळ, ज्योतिबेल, किनीकोडाली मध्यम स्वरूपात राहील। राजापटण, रेपटण तसेच मलकापूर, कोकरूड, बेलकर, देवरुख, संगमेश्वर, माखणजण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लहानच्या इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील आणि संगमेश्वर, माखणजण, सरवाडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पटण, कोयना, अरळ, अरवाडे, शिरशिंगे, वसोटपोट, लोटे, सागदो, मेढा, सातारा, महाबळेश्वर, वाई, प्रतापगड, रावडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील, पावसाचा जोर नाही। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील, सर्वच भागात नाही। तर कोकण विभागातील मुंबई, रायगड, कल्याणमली, ठाणे, नाशिकचा परिसर, पालघर आणि घाटमाथ्याकडे पावसाचा जोर फारसा नाही, अंशतः ढगाळ स्थित राहून उष्णता वाढण्याची शक्यता आहे। तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गोडेगाव, महाकाश, श्रीरामपूर, तालिकाबान इकडे हलका पाऊस राहील, इतर भागातही ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहील। धुळे आणि नंदुरबार अंशतः ढगाळ स्थित राहील, पावसाची शक्यताही जळगाव, वसळ, न्हावी, रावेर, बडगाव, पाचरा, पाऊर, जामनेर या भागात हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह असणार आहे। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सिल्लोड, भोकरदन, अनवाजंडा हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, श्री छत्रपती संभाजीनगर, गंगापूर तसेच पैठण इकडे हलक्या सरींचा अंदाज असून इतर भागात पावसाचा जोर फारसा नाही। तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड वगळता वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थित राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर विदर्भात मात्र दुपारनंतर पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे।
तर बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली, मोहारा, सिल्लोड, अनवाजंटा हलका पाऊस राहील। बुलढाणा, मोटाला, विमलकापूर, दसराखेड हलक्या सरींचा अंदाज आहे। तर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट, हिरवाखेड, तेलरा, जळगाव, जामोद इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंचू, अळंदा, खामगाव, शेवगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील। पडनेरा, अमरावती, मोजारी, तळेगाव, असेगाव तसेच अचलपूर, अंजनगाव, सुची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। तसे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। वाशिम जिल्ह्याकडे मंगळपीर, कर्जत, खेडा हलक्या सरींचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर वर्धा जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी तसेच उमरी, सावरनेर आणि कोडाली, काटोल, दतिवाडा, हिंगणा, पाचगाव इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मात्र गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। गोंदिया, तुमसर, तिळा, गोरेगाव, आमगाव, सक्रेटोळा, लांजी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। रांजेगाव, वारासिवनी, काटंगी, तिरोडी आणि गोबरवाई, निपाणी, डोंगरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अकोला, खरबसर, घोटी, वनेरा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे उमरेड, पावनी, भिवापूरला मध्यम स्वरूपात राहील। लखनी, साकोली, संग्राणी, आडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंधारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे गडचिरोली, मुरमगाव, धनोरा तसेच आसपासचा परिसर, देसिंग, दिगोरी, किमटे, मेदा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। चंद्रपूर, यवतमाळ इकडे पावसाचा जोर फारसा नाही। मात्र चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असणार आहे? सांगली आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड भागाला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील? तर रात्रीच्या दरम्यानही चंद्रपूर, गडचिरोली, जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, वाशिम, हिंगोली आणि बीडचा काही परिसर या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।